गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण समाज सुधारकावरील महत्त्वाचे मुद्दे आणि म्हणजेच ते प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहे, नक्की बघा तुम्ही। बघा, फर्स्ट आहे, जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। तर बघा, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, जगन्नाथ शंकर शेट यांचे टोपण नाव काय आहे? तर मुरकुटे आहे टोपण नाव जगन्नाथ शंकर शेट यांचे। नेक्स्ट बघा, जगन्नाथ शंकर शेट हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते। तर मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेट होते। आणि असा पण क्वेश्चन विचारतो की जगन्नाथ शंकर शेट हे कोणत्या विद्यापीठाचे पहिले फेलो होते? तर मुंबई। नेक्स्ट बघा, जगन्नाथ शंकर शेट यांना सरकारने जस्टिस ऑफ दी पीस ही पदवी दिली होती। तर बघा, जस्टिस ऑफ दी पीस ही पदवी कोणाला दिली होती? तर जगन्नाथ शंकर शेट यांना दिली होती। महत्त्वाचा क्वेश्चन आहे, एक एक पॉईंट हे महत्त्वाचे आहे। नेक्स्ट बघा, जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली होती? तर 1822 मध्ये केली। आणि कोणी केली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी केली, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, जगन्नाथ शंकर शेट आणि दादाभाई नौरोजी यांनी 1852 मध्ये मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली। तर कोणी केली? जगन्नाथ शंकर शेट आणि दादाभाई नौरोजी। तर कोणत्या वर्षी केली? तर 1852 मध्ये। आणि कुठे केली? तर मुंबई येथे केली, मुंबई, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, जगन्नाथ शंकर शेट हे मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होणार पहिले हिंदी व्यक्ती होते। तर कोण होते पहिले हिंदी व्यक्ती? जगन्नाथ शंकर शेट होते मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य होणारे। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख केला जातो। तर बघा, बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख काय म्हणून केला जातो? तर महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत म्हणून असे बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख केला जातो। नेक्स्ट बघा, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 डिसेंबर 1810 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोबुर्ले या गावी झाला। तर कुठे झाला? बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 डिसेंबर 1810 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोबुर्ले येथे झाला। नेक्स्ट बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू केले। तर कधी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक, आणि ते कोणते? तर दर्पण आहे। आणि कधी सुरू केले? तर 6 जानेवारी 1832 मध्ये, लक्षात ठेवा। एक एक पॉईंट हा महत्त्वाचे पॉईंट घेतलेले आहे फक्त। नेक्स्ट बघा, 1840 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दिग्दर्शन मासिक सुरू केले। तर कोणते मासिक सुरू केले? दिग्दर्शन। कशासाठी सुरू केले? तर लोकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी। आणि दिग्दर्शन हे मासिक कोणाचे आहे? तर बाळशास्त्री जांभेकरांचे आहे। आणि कधी काढले? तर 1840 मध्ये, लक्षात ठेवा। सर्व माहिती ही दिलेली आहे A to Z। नेक्स्ट बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते। तर कोणाला ओळखले जाते मराठी भाषेचे पाणिनी म्हणून? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना। बघा, याचे जे आपले समाजसुधारक आहे त्याच्यावर आपली 3 लेक्चर होणार आहे। एक लेक्चर झालेलं आहे ऑलरेडी, आणि हे दुसरं आहे जे क्वेश्चन स्वरूपात दिलेलं आहे, आणि एक परत होणार आहे। आणि भारतातील पण समाजसुधारक हे घेणार आहे 2 लेक्चर, असे 5 लेक्चर हे होणार आहे। त्याच्यामुळे समाजसुधारकाचे लेक्चरसुद्धा डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल। नेक्स्ट बघा, 1852 मध्ये अहमदनगरला उपजिल्हाधिकारी असताना भिल्लांच्या बंडाचा बीमोड केल्याबद्दल दादोबा तर्खडकर यांना राव बहादूर पदवी ही देण्यात आली। तर कोणाला देण्यात आली राव बहादूर पदवी? राव बहादूर ही पदवी कोणाला देण्यात आली? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना दिली
भिलांच्या बंडाचा बिमोड केल्याबद्दल. तर कशाबद्दल? तर भिलांच्या बंडाचा बिमोड केल्याबद्दल. तर अहमदनगरला उपजिल्हाधिकारी असताना 1852 मध्ये. लक्षात ठेवा, कशी पण क्वेश्चन विचारतात, त्याच्यामुळे डिटेल माहिती दिलेली आहे, व्यवस्थित वाचा. नेक्स्ट बघा, 1844 मध्ये सुरत येथे दादोबा तरखडकर यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. तर मानव धर्म सभा ही कोणी स्थापन केली? तर दादोबा तरखडकर यांनी केली. आणि कुठे केली? तर सुरत येथे केली 1844 मध्ये. नेक्स्ट बघा, मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा तरखडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. तर धर्मविवेचन हा ग्रंथ कोणाचा आहे? तर दादोबा तरखडकर यांचा आहे. आणि कशाच्या प्रचारासाठी केलाय? तर मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी. आणि कोणी स्थापन केलाय? तर दादोबा तरखडकर यांनी. नेक्स्ट बघा, दादोबा तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1844 मध्ये ज्ञानप्रसारक सभेची स्थापना करण्यात आली. तर ज्ञानप्रसारक सभेची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? तर दादोबा तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली. आणि कोणत्या साली? तर 1844 मध्ये ज्ञानप्रसारक सभेची स्थापना. नेक्स्ट बघा, मिठावरील कराच्या विरुद्ध दादोबा तरखडकर यांनी 1844 मध्ये मोर्चा काढला होता. तर कोणी काढला होता? मिठावरील कराच्या विरुद्ध मोर्चा दादोबा तरखडकर यांनी काढला होता. आणि कोणत्या वर्षी काढला होता? 1844 मध्ये काढला होता. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुणे येथे झाला. तर बघा, गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कुठे झाला? तर पुणे येथे झाला. आणि किती मध्ये झाला? तर 18 फेब्रुवारी 1823 मध्ये. नेक्स्ट बघा, विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म 1827 मध्ये सातारा येथे झाला. विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म कधी झाला? तर 1827 मध्ये झाला. सातारा जिल्ह्यातील बावधन येथे झाला. या गावी झाला, बावधन, सातारा जिल्ह्यातील. नेक्स्ट बघा, विष्णुशास्त्री पंडित हे हिंदू प्रकाश वृत्तपत्राचे उपसंपादक होते. तर बघा, विष्णुशास्त्री पंडित हे कोणत्या वृत्तपत्राचे उपसंपादक होते? तर हिंदू प्रकाश. आणि असं पण विचारू शकतो की हिंदू प्रकाश वृत्तपत्राचे उपसंपादक कोण होते? तर विष्णुशास्त्री पंडित होते. नेक्स्ट बघा, विष्णुशास्त्री पंडित यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कधी केली? तर 1865 मध्ये केली. आणि कोणी केली पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी केली. आणि जोड्या लावासाठी सुद्धा येऊ शकतो हा क्वेश्चन. यातले क्वेश्चन जोड्या लावासाठी भरपूर येतात. नेक्स्ट बघा, आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर विष्णुशास्त्री पंडित यांनी कुसाबाई या विधवा महिलेशी विवाह केला. तर पत्नीच्या मृत्यूनंतर विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या महिलेशी विवाह केला? तर कुसाबाई या विधवा महिलेशी. नेक्स्ट बघा, आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतिकारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. तर बघा, आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. महात्मा फुले यांनी लहुजी बुवा मांग या व्यक्तीकडून दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण घेतले. तर कोणाकडून घेतले? महात्मा फुले यांनी दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण. दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण हे कोणाकडून घेतले? महात्मा फुले यांनी. तर लहुजी बुवा मांग या व्यक्तीकडून. नाव लक्षात ठेवा, लहुजी बुवा मांग. आणि कशाचे शिक्षण घेतले? तर दांडपट्टा व नेमबाजी. नेक्स्ट बघा, महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा कधी स्थापन केली? म्हणजे कधी काढली? तर 3 ऑगस्ट 1848 काढली महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा. आणि पुण्यात महिलांची म्हणजेच मुलींची पहिली शाळा कोणी काढली? तर महात्मा फुलेंनी काढली. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता. तर कोणत्या विचारवंताचा प्रभाव होता महात्मा फुले यांच्यावर? थॉमस पेन. नेक्स्ट बघा, अस्पृश्यांच्या मुलांसाठी महात्मा फुले यांनी 1852 मध्ये शाळा सुरू केली. तर कधी सुरू केली अस्पृश्यांच्या मुलासाठी महात्मा फुले यांनी शाळा सुरू? तर 1852 मध्ये केली.
नेक्स्ट बघा, महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली? तर 1863 मध्ये केली. आणि बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केली. नेक्स्ट बघा, 1863 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यातील गोखले यांच्या बागेत पुनर्विवाह केला, घडवून आणला. 1863 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यातील गोखले यांच्या बागेत, तर कोणाच्या बागेत? तर गोखले यांच्या बागेत पुनर्विवाह घडवून आणला. नेक्स्ट बघा, 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर कधी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी 1873 मध्ये. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केली. तर महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना. बघा, असे क्वेश्चन भरपूर सारे निघतात एकाच पॉईंटवर. तर बघा, नेक्स्ट, महात्मा फुले यांनी हंटर शिक्षण आयोग 1882 समोर साक्ष दिली होती. तर महात्मा फुले यांनी कोणत्या हंटर शिक्षण आयोगासमोर साक्ष दिली होती? तर 1882 सालच्या. नेक्स्ट बघा, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलाय. तर 1873 मध्ये प्रकाशित करून गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केलाय. तर कोणाला अर्पण केलाय? तर गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केलाय. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. गुलामगिरी हा ग्रंथ 1873 मध्ये प्रकाशित केला आहे महात्मा फुले यांनी. नेक्स्ट बघा, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ 1883 मध्ये प्रकाशित केला. बघा, महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे शेतकऱ्यांचा आसूड. आणि हा ग्रंथ कधी लिहिलाय त्यांनी? प्रकाशित केलाय 1883 मध्ये. शेतकऱ्यांचा आसूड. नेक्स्ट बघा, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. बघा, महात्मा फुले यांचा मृत्यूनंतर प्रकाशित होणारा ग्रंथ कोणता आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म. लक्षात ठेवा, महात्मा फुले यांचा मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. नेक्स्ट बघा, 11 मे 1888 रोजी राव बहादूर बेडेकरांच्या हस्ते मुंबईत महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. तर बघा, 11 मे 1888 रोजी राव बहादूर व बेडेकर यांच्या हस्ते, तर कोणाच्या हस्ते? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. राव बहादूर बेडेकरांच्या हस्ते मुंबईत त्यांना ही पदवी देण्यात आली, महात्मा. नेक्स्ट बघा, आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 1824 मध्ये गुजरातमधील टंकारा या गावी झाला. तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कधी झाला? 1824 मध्ये झाला. आणि कोणत्या राज्यात झाला? तर गुजरात राज्यात झाला. गुजरात राज्यातील कोणत्या गावी झाला? तर टंकारा या गावी झाला. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. एका क्वेश्चनमधून 3-4 क्वेश्चन हे तयार होतात. नेक्स्ट बघा, मुंबई येथे स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली. तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कधी केली? तर 10 एप्रिल 1875 रोजी केली. आणि कुठे केली? तर मुंबई येथे केली. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माच्या बाबतीत वेदांकडे चला ही घोषणा केली होती. तर वेदांकडे चला ही घोषणा कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. आणि कोणत्या धर्माच्या बाबतीत होती ही? तर हिंदू धर्माच्या बाबतीत होती घोषणा. बघा, नेक्स्ट, लाला हंसराज यांनी दयानंद ॲग्लो वैदिक स्कूलची स्थापना लाहोर येथे केली. तर दयानंद ॲग्लो वैदिक स्कूलची स्थापना कोणी केली? तर लाला हंसराज यांनी केली. आणि कुठे केली? तर लाहोर येथे केली. दयानंद ॲग्लो वैदिक स्कूल. लक्षात ठेवा, महत्त्वाचं पॉईंट आहे. नेक्स्ट बघा, बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे. तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? बॉम्बे असोसिएशन. लक्षात ठेवा.
नेक्स्ट बघा, सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका. बघा, गणेश वासुदेव जोशी यांनाच सार्वजनिक काका असे म्हणतात. हा क्वेश्चन भरपूर वेळा आलेला आहे की सार्वजनिक काका म्हणून त्यांचे पूर्ण नाव सांगा. तर गणेश वासुदेव जोशी यांच्या पुढाकाराने सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली 1870 मध्ये. नेक्स्ट बघा, 1885 मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली. तर कधी केली? 1885 मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना. नेक्स्ट बघा, 21 नोव्हेंबर 1917 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. तर कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे करणारे कोण होते? तर शाहू महाराज होते. आणि कधी केले? तर 21 नोव्हेंबर 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले होते, ते पण कोल्हापूरमध्ये. नेक्स्ट बघा, 25 जुलै 1917 रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शाळेत फी माफ असा हुकूम काढला होता. तर प्राथमिक शाळेत फी माफ हा हुकूम कोणी काढला होता? तर शाहू महाराजांनी काढला होता. तर कधी काढला होता? 25 जुलै 1917 मध्ये काढला होता. बघा, महत्त्वाचे पॉईंट आहे. प्रत्येक क्वेश्चन हा आवश्यक आणि इम्पॉर्टंट आहे. ग्रामचा कारभार व्यवस्थित चालविला जाण्यासाठी शाहू महाराजांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूल सुरू केले होते. बघा, पाटील स्कूल व तलाठी स्कूल कोणी सुरू केले होते? तर शाहू महाराजांनी सुरू केले होते. कशासाठी सुरू केले होते? तर गावाचा म्हणजेच ग्रामचा कारभार हा व्यवस्थित चालविला जाण्यासाठी. नेक्स्ट बघा, मुलांमध्ये लष्करी जीवनाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून शाहू महाराजांनी लष्करी शिक्षण देणारी शाळा इन्फंट्री स्कूल नावाने सुरू केली. बघा, लष्करी शाळा कोणत्या नावाने सुरू केली? शाहू महाराजांनी. तर इन्फंट्री स्कूल या नावाने शाहू महाराजांनी लष्करी शाळा ही सुरू केली. आणि कशासाठी सुरू केली? तर मुलांमध्ये लष्करी जीवनाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून. आणि कोणी सुरू केली? तर शाहू महाराजांनी सुरू केली. नेक्स्ट बघा, 1896 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन केले. बघा, सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह कोणी स्थापन केले? तर शाहू महाराजांनी स्थापन केले 1896 मध्ये. आणि कुठे केले? तर कोल्हापूरमध्ये केले. नेक्स्ट बघा, शाहू महाराजांनी मराठा मुलांसाठी राणी व्हिक्टोरिया वसतिगृह, अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क वसतिगृह, जैन मुलांसाठी दिगंबर जैन बोर्डिंग सुरू केले. बघा, वेगवेगळ्या जातीच्या मुलांसाठी वेगवेगळे स्कूल त्यांनी सुरू केले शाहू महाराजांनी. मराठा मुलांसाठी राणी व्हिक्टोरिया वसतिगृह, अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क वसतिगृह, जैन मुलांसाठी दिगंबर जैन बोर्डिंग सुरू केले. तर हे सर्व कोणी सुरू केले? तर शाहू महाराजांनी सुरू केले. लक्षात ठेवा, मराठा मुलांसाठी काय कोणते वसतिगृह काढले? अस्पृश्य मुलांसाठी कोणते वसतिगृह काढले? जैन मुलांसाठी कोणते बोर्डिंग काढले? नेक्स्ट बघा, 1894 मध्ये शाहू महाराजांनी ब्राह्मणाशिवाय इतर जातींच्या लोकांना नोकऱ्यांमध्ये प्रवेश दिला. तर कोणत्या साली? 1894 मध्ये. आणि कोणी दिला? तर शाहू महाराजांनी दिला. ब्राह्मणाशिवाय इतर जातीच्या लोकांना नोकऱ्यांमध्ये प्रवेश. नेक्स्ट बघा, अस्पृश्य मुलांसाठी शाहू महाराजांनी 1907 मध्ये कोल्हापूरमध्ये मिस क्लार्क हे वसतिगृह सुरू केले. आताच वरती बघितलं आपण, 1907 मध्ये कोल्हापूरमध्ये अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क. नेक्स्ट बघा, 1918 मध्ये शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने रद्द केली. तर शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने कधी रद्द केली? तर 1918 मध्ये. आणि कुलकर्णी वतने हे कोणी रद्द केले? शाहू महाराजांनी केले. नेक्स्ट बघा, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे गोपाळ गणेश आगरकर यांचे ब्रीदवाक्य होते. तर कोणाचे ब्रीदवाक्य होते? इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे वाक्य तर गोपाळ गणेश आगरकर यांचे होते ब्रीदवाक्य. नेक्स्ट बघा, गोपाळ गणेश आगरकर यांची विचारसरणी बुद्धिप्रामाण्यवादी स्वरूपाची होती. तर कोणत्या स्वरूपाची होती?
बुद्धिप्रामाण्यवादी स्वरूपाची विचारसरणी होती गोपाळ गणेश आगरकर यांची. नेक्स्ट बघा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक होते. तर बघा, गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते होते? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक होते, लक्षात ठेवा. 1911 मध्ये शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची शाखा सुरू केली. तर सत्यशोधक समाजाची शाखा कोणी सुरू केली 1911 मध्ये? तर शाहू महाराजांनी केली सत्यशोधक समाजाची शाखा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून महर्षी कर्वे यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले. तर बघा, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी स्थापन केले? तर महर्षी कर्वे यांनी केले. आणि कशासाठी केले? तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ हे महर्षी कर्वे यांनी सुरू केले. नेक्स्ट बघा, महर्षी कर्वे यांना बनारस विद्यापीठाने 1852 मध्ये डी.टिल ही पदवी दिली. तर कोणत्या विद्यापीठाने दिली डी.टिल ही पदवी? तर बनारस विद्यापीठाने. कितीमध्ये दिली? तर 1852 मध्ये. नेक्स्ट बघा, 1958 मध्ये महर्षी कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला व महर्षी कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक ठरले. तर पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण आहे जे भारतरत्न मिळवणारे आहे? तर ते महर्षी कर्वे आहे, लक्षात ठेवा. पहिले भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहे समाजसुधारक? तर महर्षी कर्वे आहे. 1958 मध्ये सरकारने भारतरत्न पुरस्कार हा दिला. तर कितीमध्ये दिला? 1958 मध्ये. नेक्स्ट बघा, कराड तालुक्यातील काले गावी भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर भाऊराव पाटील यांनी केली कराड तालुक्यातील काले या गावी. तर कोणत्या साली केली? 1919 मध्ये. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे झाला. तर कोणत्या गावी झाला? महू या गावी झाला. आणि ते कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि जन्म दिनांक कोणता आहे? 14 एप्रिल 1891. नेक्स्ट बघा, 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. तर बघा, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आणि कधी केली? तर 20 जुलै 1924 रोजी केली. तर नेक्स्ट बघा, 25 डिसेंबर 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. तर मनुस्मृतीचे दहन कोणी केले? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आणि कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 मध्ये केले. नेक्स्ट बघा, 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह केला. तर कोणी केला? नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली 1930 मध्ये. आणि कोणत्या मंदिरात? तर नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेशासाठी. नेक्स्ट बघा, 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला नाशिक येथे मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. तर बघा, मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आणि कुठे केली? तर येवला नाशिक येथे केली. आणि काय होती तारीख तेव्हा? तर 13 ऑक्टोबर 1935 रोजी. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. नेक्स्ट बघा, 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. तर कधी झाला? 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. नेक्स्ट बघा, 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. हे बघितलं आपण. 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. तर विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी केली. कधीमध्ये केली? तर 1893 मध्ये.
नेक्स्ट बघा, 14 ऑक्टोबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. तर कधी स्वीकारला? 14 ऑक्टोबर 1956 मध्ये. आणि कुठे स्वीकारला? तर नागपूर येथे स्वीकारला. नेक्स्ट बघा, श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना. नेक्स्ट बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती आहे. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुणी होते. त्यांचे गावी महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. कडगुण लक्षात ठेवा. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव काय होते? तर गोविंदराव आणि आईचे नाव होते चिमणाबाई. गोविंदराव आणि चिमणाबाई. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता आणि त्यांचा व्यवसाय कोणता होता? तर फुले विक्रीचा होता. वाचनांची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंतांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. तर कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? राईट्स ऑफ मॅन. आणि कोणते विचारवंत होते? थॉमस पेन यांचा विचारवंताच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता. तर कोणावर होता? महात्मा फुले यांच्यावर होता. नेक्स्ट बघा, बहुजन समाजाचे ज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्याचप्रमाणे त्यांची पत्नी सावित्रीबाईंना 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळाही काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. तर किती साली काढली? 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे या वाड्यात. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसे अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्यात वेताळ पेठेत 1852 मध्ये शाळा स्थापन केली. 1852 मध्ये पुण्यात वेताळ पेठेत मुलांसाठी, अस्पृश्य मुलांसाठी. नेक्स्ट बघा, समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची अस्तिक्यवादी विचारसरणी होती. नेक्स्ट बघा, सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णी यांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ त्यांनी मृत्यूनंतर 1891 प्रकाशित झाला. बघा, आता हे लेक्चर आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. भरपूर क्वेश्चन आहे, हे नेक्स्ट लेक्चरला बघूया कारण एका लेक्चरमध्ये नाही होऊ शकत. तरी आहे का घेऊन घ्यायचे, कंटिन्यू करायचे. तर बघा, सदैव गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविले आणि सामाजिक न्यायाची नको. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चर.